कन्या कोणाचा किराणा आहे हा? कोणाचा म्हणजे दुकानातनच आणलाय आपल्या. शन्या, मी तुला लिस्ट दिली होती की नाही? मग ती लिस्ट सोडून तू दुसरंच काहीतरी आणलंयस. मी तुला मुगाची डाळ सांगितली, तू तुरीची आणलीस. मी तुला चण्याची डाळ सांगितली तर तू चवळी आणलीस. प्रत्येक डाळी वेगवेगळ्या असतात, कळतं की नाही तुला? तू ना दुसऱ्या कोणाचं तरी सामान घेऊन आली आहेस. दुसऱ्या कोणाचा? एक मिनिट राधिका, ओरडतेस काय? सामानच बदललंय ना, ओरडतेस कशाला त्याच्यासाठी? आई बाई, प्रेमाने सांगितलं ही ना तर ती लक्षात येते का? डोक्यात घेते का ती? आई एक सेकंड थांबशील का जरा? चना काय झालंय? सामान घेताना काही गडबड झाली का? सांगशील का जरा? आता कसं सांगू तुला गॅरी? चना काय तुला विचारतोय? नो मी आपल्याच दुकानातनं प्रॉपर हे ग्रोसरी घेऊन आलीये. एका प्रश्नाचं उत्तर ही धड देईल तर शपथ. आता तुम्हीच पहा ना, हा किराणा पहा. 5,000 रुपये दिले होते, 3,000चा तरी वाटतोय का? एक काम सांगितलं ना तर त्याची 10 कामं करून ठेवते ही. राधिका ऐक मी काय म्हणतो, तिला हे असलं सामान बिमान आणायची सवयच नाही ग. सवय नाही. सवय कुणाला असते हो? लग्न झालं तेव्हा मलाही सवय नव्हती, पण मी केलंच ना सगळं. नव्याचे 9 दिवस संपलेत, संसार सुरू झालाय, पण कळतंय का तुमच्या बच्चाला? आव ना, आता बच्चा नाही राहिला ना, ती गृहिणी झाली का नाही? बरं ठीक आहे, आता लगेच तोंबडी बिमडी मारू नका. आपल्याला प्रॉब्लेम कळला ना तर आपण सोल्युशन काढू ना त्याच्यावर. काय काढणार सोल्युशन? अरे काय म्हणजे काय? आता ठीक आहे, बदलून आलंय सामान, तर आता हे सामान ठेवून घेऊ ना, आपण वापरूया. असा कसा वापरायचा? का आता याच्यात काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे म्हणजे काय? हे सगळं सामान आपल्या घरामध्ये आहे, पुन्हा डबल तेच वापरायचं का आपण? नाही, तेही काही नाही. हे बघ शन्या, तू हे सगळं सामान घेऊन जा आणि बदलून आण सगळं. What? सामान बदलून आण. निघाला ना सोल्युशन? जायचं बरं, बदली करायचं, कळलं ना? आणि जाताना सोबत ती लिस्ट घेऊन जा, नाही तर इथंच विसरून जाशील तू. हा ठीक आहे, एवढंच आहे ना. आपण शनाया आत्ताच्या आत्ता जाऊ आणि सगळं सामान बदलून आणू, ठीक आहे? कळलं का काय सांगितलं ते? जाऊ दे, ती काय बोलते ना ते हिला काही कळतच नाही. तुम्हीच तुमच्या भाषेत सांगा. कळत नाही काय? किती तिने 10 वेळा समजावून सांगितलं, तर आम्ही रिकामे आहोत का तिला प्रत्येक गोष्ट सांगायला? तू जाशील बरं या बरोबर आणि हे सगळं जे काय सामान आहे ना ते बदलून आणशील. बस झालं बाई. आई, हे आई आणि राधिका पण ना जरा जास्तच करतात. सतत काहीतरी त्रास द्यायला ना कारणच शोधतात. चल सोड शनाया, आपण एक काम करूया, आत्ताच्या आत्ता जाऊन ते सामान बदलून आणू. चल. नको, ते नाही देणार. हा? आय मीन सॉरी गॅरी, पण ते सामान नाही बदलून देणार. अरे असं कसं नाही देणार? हा, काही वापरलेलं नाही आपण, ते आत्ताच्या आत्ता देऊ आणि बदलून आणू. चल. नाही, पण आपली चूक आहे ना, मग कसं देणार ते सामान बदलून? शनाया, तू काय घाबरतेस? मी आहे ना तुझ्या बरोबर. हा, मी येतो आणि चांगला जाब विचारतो त्या दुकानदाराला. काय एकटी मुलगी बघून काय असं फसवणार का तो? तू काही टेन्शन घेऊ नको, मी येतो तुझ्या बरोबर. चल. नाही गॅरी, लिसन टू मी, ते नाही देणार आपल्याला सामान बदलून. शनाया, उगीच आता तू टेन्शन घेऊ नकोस. मी असताना कसलंही टेन्शन घेऊ नकोस. मला सांग, त्याचं बिल असेल ना? कुठे बिल? पर्स. हा, पर्स बिल्स मी घेऊन येतो. तू चल, आवर पटकन, आपण लगेच जाऊ. चल. मरणार आपण, आता मरणार आपण, मरणार उपाशी, मरणार उपाशी. तेच बोलू नको केड्या. अहो पण मग ते आतले रिकामे डबे आपोआप भरणार आहेत का? तुमच्याकडे एखादा जीन आहे का? जीन म्हणजे त्याला हुकुम मेरे आका असं म्हटल्यानंतर आकाच्या आका किराणा आणून देईल तो आपल्याला. फालतू बडबड करू नकोस. हे तुमच्या मुलीला सांगा. अरे चोरून काय चोरलं तिने? किराणा. तेच म्हणतोय मी, किराणा काही चोरायची गोष्ट आहे? किती चीप आहे. आणि माझ्या मित्राच्या मैत्रीचा तरी विचार करायचा यार. मी काय नाही केलं त्या शनायासाठी. हा, आणि ती अशी वागते. अशा पोरी असतात का कुठे? शटअप. हो, कोण शटअप? तू शटअप. मी शटअप. अरे एवढं काय चोरलं तिने? किराणा. तेच म्हणते मी. आणि चोरून आपल्याच घरून चोरून नेलं ना. हे तिचं माहेर नाहीये का? माहेर? हा ठीक आहे माहेर, पण माहेरी आलेल्या मुली माहेरची साडी घेऊन जातात, माहेरचा किराणा नाही घेऊन जात. अरे माहेरपणासाठी आली आणि माहेरच्यांना लुटून दिलं असं असतं का कुठे? हा, आता हे सगळं कोण भरून देणार आहे? कोण भरून देणार सांगा बरं? हा नवरा. काय? हजबंड. नवरा का हजबंड? पोस्ट.
बघ तिकडे ठेवून ये. जा. नाही चल ना तू डायरेक्ट भेटूच ना आपण. ओ तुम्ही हे काय आहे? काय काय आहे? हे काय आहे? तुम्ही सांगा ना काय ते. ओ तोंड वर करून बोलताना लाज नाही वाटत? गॅरी लिसन ना. हे थांब सान्या, मी बोलताना मी बघतो यांच्याकडे. हा काय करताय? अहो कॉल सोडा आधी. काय झालं ते व्यवस्थित सांगा. हे सामान तुमच्या इथून या शनाया मॅडम घेऊन गेल्या. चुकीचं सामान देताना लाज नाही वाटत? हे सामान आता बोला बोला ना. अहो हे सामान आमच्या दुकानातलं नाहीच आहे. असं कसं नाही तुमच्या दुकानातलं? तुमच्या दुकानातून घेऊन गेल्यात. हा एकटी मुलगी बघून तुम्हाला लाज नाही वाटत? असं फसवता तुम्ही गिरायकांना? फसवताना काही वाटत नाही तुम्हाला? आली एकटी मुलगी तर तिला चांगलं द्यावं लिस्टनुसार सामान. तर तसं नाही फसवणार तुम्ही. तुम्हाला पैसे उकळायचे आहेत. हे बघा मी सांगून ठेवतो, ग्राहक मंचात तक्रार केली ना तर सरळ जेलमध्ये जाल. जेलमध्ये. एक मिनिट थांबा जरा. हा बोल केडी. आहे गुरुनाथ आहेस कुठे? कुठे काय कामात आहे? बोल महत्वाचं काय ते बोल. अरे इकडे किराणा. तेच ना किराणाच निस्तरतोय. चाल तुझ्यापर्यंत ही बातमी पोहोचली म्हणजे आता त्या शनायाच्या मम्मापर्यंत पोहोचणार. शनायाच्या ना काही पोटातच राहत नाही. अरे इकडे किराणा. अरे तेच किराणा काय करतोय त्याच बोलायला आलो. हे काय समोर आहेत माझ्या इथे फसवणारी. अरे माझा आधी ऐकून घे. त्या शनायाने इथे येऊन आमच्या घरचा किराणा लुटून नेलाय. हा किराणा लुट. मी करतो तुला. तू सगळं सामान केड्याच्या घरातून लुटून आणलंस? हो असं का केलं सांग? तू मला का नाही सांगितलंस? मी तुला सांगत होती की हा माणूस नाही देणार सामान बदलून. कधी सांगणार होतीस? त्याच्या कॉलरला हात घातल्यावर बॉडी पाहिली का त्याची? दोघांना मारला असतं इथे. अरे पण आता मी काय करणार गॅरी? काय करतो आता मी निस्तरतो सगळं. आता तू प्लीज मध्ये बोल नकोस. ओके सामान लुटून आणलंस ते थोडा गैरसमज झाला. ते तुमच्या इथलं सामान नाहीये बरं का? अच्छा गैरसमज झालाय तुमचं. पहिली कॉलर पकडायची, बडबड सुरू करायची. हा काय वाटतं की नाही? गिरायक म्हणून आम्ही काय बोलत नाही. लक्षात ठेवायच्या पुढे. कोणी सांगितलं उपद्व्याप करायला? सॉरी ना गॅरी. सॉरी काय सॉरी? आता काय करायचं याचं? तेच विचारते काय करायचं याचं. काय करायचं म्हणजे काय? आता हे सगळं सामान केड्याकडे जाऊन न्यायचं? अरे पण मग आपल्याला जे घरी तू सामान. चल थांब ना, मी बघतो ना यार. मी करतो ना. तू चल फक्त. ओके. अथर्वचा अभ्यासात लक्ष नाहीये. तो सारखा मोबाईल वरती गेम खेळतोय. हे मला माहितीच नव्हतं. तर बघ ना इतकं लक्ष देऊन सुद्धा अथर्व असा वागलाच ना. तू नको एवढं टेन्शन घेऊ. होईल सगळं नीट. टेन्शन मला वेगळ्याच गोष्टीच आहे. हे बघ रेवती, अथर्व असा मुलगा नाहीये. तो विचारल्याशिवाय मोबाईलला हात लावत नाही, गेम खेळत नाही. तो डाउनलोड वगैरे करणं तर दूरची गोष्ट आहे. त्याला अजिबात सवय नाही या सगळ्या गोष्टींची. तरी सुद्धा त्याला हे सगळं जमतंय. याचा अर्थ त्याला कुणीतरी ही सवय लावलीये, शिकवलंय त्याला कुणीतरी. तू त्याच्याशी बोलत का नाहीस? कदाचित तो तुला मोकळेपणाने सांगेल की त्याला गेम डाउनलोड करायला कुणी शिकवलं. असंही असू शकतं की तू घरात नसताना हे कोणीतरी शिकवलंय त्याला. हो बरोबर आहे तुझं. नाही मी बोलतेच. नाही काही झालं ना तरी माझ्या अथर्वला नसत्या सवयी लागायला नकोयत मला. आजच बोलते. सॉरी ना किड्या. नो 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 सॉरी. लाज नाही वाटत तुला? असं वागतं का कोणी? आपल्याच घरात कोणी चोरी करतं? अरे काय केलं नाही यार मी तुझ्यासाठी? या गुरुला भेटायला तुझ्या बरोबर यायचो. हा खोटं बोललो मी तुझ्यासाठी. तुला माझ्या घरात राहायला दिलं. रोज सकाळी ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं करून दिलं मी. आणि तू? आणि मी तरी काय काय नाही केलं केड्या हिच्यासाठी? हा इतकं करून दरवेळेला ही मला तोंड घशीच पाडते यार. नाव वॉट गॅरी. आता काय प्रॉब्लेम केला मी? तुला कोणी सांगितलं होतं त्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून एवढी महागडी पर्स विकत घ्यायला? हा आणि नंतर इथे येऊन किराणा चोरी करायला? करे तुझ्यामुळे आजच मालकाने दिलेले सगळे पैसे संपले. एक मिनिट कुणी दिलेले?
नाही काही मिळवलेले म्हणजे लेले कॉमन आहे पण ते मिळवलेले होणार आहे. ना म्हणजे मी माझे मेहनतीने मिळवलेले पैसे सगळे द्यावे लागले ना, हे म्हणत होतो मी. हा, अरे या मामा उगाच मत न करतात. शराब केल्या आणि मामा नाही या मामा. मामा मामा हा तेच 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 तेच. अरे एवढ्या मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या नवऱ्याची बायको ही अशी चोऱ्या करते आणि चोरून चोरून काय चोरते. किराणा. ही दोघी ना सारख्याच आहात, मम्मा आणि मम्माची शनू बेबी. पण गॅरी माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. तुला माहितीये मी किराणा घेऊन तर घरी गेले नसते तर गुड फॉर नथिंग मला सोडलं असतं. सनाया, बच्चा जरा विचार करून वागायचं ना. तू मला फोन केला असतास, आपण काहीतरी मार्ग काढला असता त्याच्यातून. पण आता काय करायचं सांग. माझ्याकडचे सगळे पैसे संपलेत. काय करू ना मला काही कळतच नाही. हो संपले संपले. अरे मग नाही तर काय. हे बघ, सोसायटीला ते टँकरचे म्हणून 5,000 द्यावे लागले आणि आता मिळालेले पैसे हे सगळे या किराण्यामध्ये गेले. शनाया, सगळं तुझ्यामुळे होतं. मला ना कळतच नाही आता काय करू. एक मिनिट, जे काय करायचं ना ते तुम्हालाच करायला हवं. तिला काय बोलताय. शनू बेबी कम या प्लीज. मामी. बेबी आणि केड्या तुझं काय चाललंय. किराणा 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 आलाय ना आता किराणा. अहो, त्या किराण्यामुळे काय काय सहन करावं लागलं माहितीये ना तुम्हाला. त्या दुकानाच्या फडतूस मालकाने मला ऑलमोस्ट मारलंच ना. कधी मारलं. नाही, असं काय करते, मारायलाच आला होता ना. ऑलमोस्ट कॉलर धरली का मी त्याची. मी तर म्हणते चांगला मार पडायला हवा होता तुम्हाला. हा? हो अहो, तुमच्यामुळेच वेळ आली ही माझ्या शनू बेबीवर. आजपर्यंत तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं मी माझ्या शनू बेबीला. आणि तुम्ही काय करून ठेवलं हो तिचं. हा? किती किती काम करून घेताय तिच्याकडनं, किती राबवताय तुम्ही तिला. आणि आज तिच्याकडे एक चूक झाली, फक्त एक चूक, तर तिच्यावरच ओरडते. बरोबर आहे का हे. बरोबर आहे. काय बरोबर आहे काय. असं विचारत होतो मी. केड्या, काय बरोबर आहे. तू कुणाच्या बाजूने आहेस, माझ्या की त्यांच्या. मी माझ्या बाजूने. त्याचं सोडा, तुम्ही कोणाच्या बाजूने आहेत हे सांगा. तुमच्या बायकोच्या की माझ्या शनू बेबीच्या. हो ऑफकोर्स शनायाच्या. वाटत नाही. मिस्टर गुरुनाथ सुभेदार, तुम्हाला कळत कसं नाही. हा सगळा प्लॅन तुमच्या बायकोने केलाय माझ्या शनू बेबीला छळायला. आणि माझी शनू बेबी फक्त तुमचा आणि तुमच्या बायकोचा डिवोर्स व्हावा म्हणून हे सगळं सहन करते. आणि अशा वेळी तुम्ही तिच्या बाजूने उभं राहायचं सोडून तुम्ही तिच्यावरच ओरडताय. काय झालंय तुमचं. सॉरी काय करून ठेवलंय तुमच्या बायकोनी तुमचं. एका कंपनीचा मालक आज किराण्यासाठी रडतोय आणि तुमची बायको 300 कोटीची मालकीण. आणि नवरा बघा ठिका मागत फिरतोय, ठिका. हे बघा, तूच बघ. आणि खरं सांगू का, राधिका तुझ्यापेक्षा हुशार आहे. मानलं तिला. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या माणसाला कसं हुशारीने रस्त्यावर आणलंय. आणि जाब विचारायचा आहे ना, तिला विचारायचा, माझ्या शनू बेबीला नाही. समजलं. शिरा आणलाय. अरे बापरे. अथर्व, तू रागवलायस का माझ्यावर. नाही. नाही. चेहरा तर एवढा झालाय, एवढा सुजलाय. कशामुळे. तू माझी बोलू नको. मी तुझ्याशी नाही बोलायचं तर मग मी कोणाशी बोलायचं. पण ती मिस्टर मला ओळखला तर तू तिला काय नाही बोलली. सर्व इकडे बर, ये इकडे. हे बस. मला सांग, या सगळ्यामध्ये चूक कोणाची होती. माझी. हो ना.
तुझी होती की नाही? मग आपण चुकल्यानंतर शिक्षा आपल्यालाच मिळते की नाही? तुला तर माहितीये. हो. पण तुला हा गेम डाउनलोड करायला कोणी सांगितलं? मी नाही डाउनलोड केला. मग कोणी केलं? मी नाही बोलला. नाही बोलणार. ठीक आहे, नको सांगूस मला. पण तू शिरा तरी खाणार की नाही? हो. खाणार ना? चला, मस्त शिरा केलाय. मस्त बरं नीट. चला, छान शिरा खा. आवडतो ना तुला? हो. हा. पण अथर्व, तू असं कसं रे वागलास? शाळेमध्ये कोणी गेम खेळतात का? नाही. नाही ना. असं बॅड बॉय सारखं नाही वागायचं. हा, हे बघ, काय करायचं माहितीये का? आपण सुट्टीच्या दिवशी गेम खेळायचा आणि इतर दिवशी अभ्यास करायचा. कळलं ना आता तुला? हो. आणि गेम कोणता होता रे? मला माहितीच नाहीये. जो तू डाउनलोड केला होता, मस्त होता तो गेम. लावाला बॅल आंटीने डाउनलोड करून दिला. अच्छा, असं आहे तर. कसा केला रे डाउनलोड? अगोदर प्ले स्टोर मध्ये जायचं. तर तुझा गेम सर्च करायचं. बर. अथर्व, आता तुला गेम डाउनलोड वगैरे करता यायला लागलाय. तुझ्या हाताने खाताही येतंय. नाही. नाही नाही नाही, खायचंय आणि सगळा शिरा खाऊन टाकायचा. ठीक आहे. अरे माझा अंदाज खरा ठरला. ते काय अथर्वचं डोकं नाही. शन्या, तू माझ्या अथर्वचा वापर करून मला त्रास द्यायला सुरुवात केली काय? तुला आता मी अशी सोडणार नाही. किराणा किराणा या एकदाचा लिस्ट नुसार सगळा किराणा घ्या. तूरडाळ, मूगडाळ. किराणा पहिलं डोकं जड झालंय माझं. ते मला कळतच नाही असं काय करावं या. इतका स्ट्रेस काय गॅरी? खरंच पैसे संपलेत का? परत संपलेत का? म्हणजे काय गंमत करतोय का मी? ना पैसा असा येतोय आणि असा निघून जातोय. त्या टँकरला दिले, एकदा तुझ्या मैत्रिणीला दिले, आता परत या किराण्यामध्ये सगळे पैसे गेले. राहतच नाही पैसे. गॅरी, ऍक्च्युली मला थोडा मनी हवा होता, कारण मला फ्रेंड्सना पार्टी द्यायची. मी तुला सांगितलं होतं आधी. एक मिनिट हा शनाय. आता कुठल्याही फ्रेंड्सना कसलीही पार्टी द्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी आधीच खड्ड्यात आहे. आता अजून खर्च नाही करू शकत. गॅरी यार, पण मी शनाया नाही, प्लीज यार. पैशांचं आणि खर्चाचं मला सांगू नको. आता तुझ्या फ्रेंड्सला काय सांगायचं ना, तुझं तू ठरव. गॅरी, लिसन गॅरी. मला पण नाही राहायचं इकडे. मी पण मम्माला फोन कर. तर रीनाला फोन करून सांगावं लागेल. मम्मा, मम्मा. Why are you sounding so sad? सॅड नको होतं, काय करू मम्मा? गॅरी जण माझं भांडण झालंय आता. आता काय झालं? तो आता ओरडला माझ्यावर. माहितीये मम्मा, गॅरी काय इतका ओरडतोय माझ्यावर? तुझ्या मम्माने त्याचा इगो हट केला ना, म्हणून गॅरी चिडला तुझ्यावर. ते म्हणतात ना, लेकी बोले सुने लागे. मीन्स म्हणजे बघ, सी यू आर माय डॉटर, ओके? जर मी तुला काही बोलले, बोर होतं यार मम्मा. नको काही एक्सप्लेन करू. मला नाही राहायचं इकडे. मी येते तिकडे निघून. नको नको नको. शनू बेबी, प्लीज हॅव पेशन्स. हे बघ, पेशन्स संपून झालाय 1 वीक. ओके? नाही 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 शनू बेबी, इतके दिवस थांबलीस ना, अजून काही दिवस थांब प्लीज. नको ना मम्मा, मी येते ना घरी निघून. मला नाही राहायचं इकडे, प्लीज. शनू बेबी, हे बघ, तू खूप सहन केला. आय नो. अजून काही दिवस सहन कर. एकदा का ते राधिकाचे 300 क्रोज आपल्याला मिळाले ना, मग बघ ही सुलू मामा कशी त्या राधिकाला लेसन टीच करते ती. आता जे काय आहे ते लवकर करा मम्मा. ओके बेबी. ए बाय द वे, तू जे म्हणत होतीस ते लेकी बोले सुनेला लागले वगैरे जे काय आहे ते, म्हणजे राधिकाला लेसन टीच करून तिची 300 करोडची प्रॉपर्टी आपल्या नावावर करायची का? शनू बेबी बाय. बाय.